मागील 3 व्हिडिओमध्ये आपण जीएसटी बद्दल माहिती घेतलेली आहे आणि आज आपण त्यालाच कंटिन्यू करत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी लॉ म्हणजेच जीएसटी कायदा कसा बनला। आता जीएसटी हे तर टॅक्स आहे फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे जीएसटी हे इनडायरेक्ट नेचरचा टॅक्स आहे। पण जीएसटी हे टॅक्स बनण्यापूर्वी म्हणजे जीएसटी ला लागू करण्यासाठी कुठला तरी कायदा आणण्यात आला असेल, बरोबर? तर कायदा कसा बनतो, जीएसटी हे लॉ कसा बनतो हे आपल्याला बघायचं आहे। म्हणल्यानंतर आपण जीएसटी हे ऍक्ट आहे, कोणतेही ऍक्ट म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो ऍक्ट म्हणल्यानंतर, तर हे कायदा असतो आणि ते कायदा कशा पद्धतीने बनतो। तर बघा फ्रेंड्स, ऍक्ट हे त्याच्यापूर्वी कोणताही हे ऍक्ट बनण्यापूर्वी बिल असतो। तर चला थोडक्यात पाहूयात। तर बिल जे असतात, आपण म्हणतो की संसदेमध्ये हे बिल काय आहे मांडण्यात आलेलं आहे। नंतर हे बिल जे आहेत त्याच बिलचं रूपांतर नंतर कशामध्ये होतो, ऍक्ट मध्ये होतो। म्हणजे जर कोणताही ऍक्ट बनायचा असेल तर त्यासाठी अगोदर काय करावं लागते, संसदेमध्ये काय करावं लागेल, बिल मांडावे लागेल। तर बिलला संसदेमध्ये अगोदर प्रेझेंट केलं जाईल आणि त्यानंतर पास झाल्यानंतर हे बिल जे आहे तो पास झाल्यानंतर, संमत झाल्यानंतर फायनली काय बनेल, ऍक्ट बनेल। तर कोणताही कायदा हे काय असतो, अगोदर त्याचं रूप काय असतं, बिलच्या रूपामध्ये संसदेत येतो। आणि बिल काय असतो म्हणल्यानंतर, तर बिल एक डॉक्युमेंट असेल बनवण्यात आलेलं। जसं आता आपण प्रोजेक्ट बनवतो, प्रोजेक्ट मध्ये खूप काही पेजेस असतात आणि त्यावरती खूप काही गोष्टी लिहिलेल्या असतात, त्याच पद्धतीचे काय असतील, डॉक्युमेंट असेल, ड्राफ्ट असेल। आणि ते ड्राफ्ट जे आहे ते एक्सपर्ट द्वारे वगैरे जे कोणी, आता ते कोणताही कायद्याची गरज भासल्याशिवाय ते कायदा बनत नाही। तर अगोदर त्यावरती चर्चा वगैरे होऊन, त्यावरती खूप काही रिसर्च वगैरे होऊन काय केलं जाईल, एक ड्राफ्ट बनवलं जाईल। आणि ड्राफ्ट म्हणजे ड्राफ्ट पेपर किंवा ड्राफ्ट डॉक्युमेंट असेल, तर ड्राफ्ट पेपर्स किंवा डॉक्युमेंट्स जे असतील हे एक्सपर्ट द्वारे बनवले जातील। आणि या ड्राफ्टला आपल्याला काय करायचं आहे, आता एक तयार झाला असा मसुदा तयार झाला, आपण त्याला म्हणतो मराठीतून। तर ते तयार झाला, एक मॅटर तयार झालेला आहे, एक डॉक्युमेंट तयार झालेला आहे। आता त्याच डॉक्युमेंटला बिलचं रूप दिलं जाईल। म्हणजे ड्राफ्ट पेपर जे असेल त्याला अगोदर काय केलं जाईल, व्यवस्थित पद्धतीनं डिस्कशन वगैरे एक्सपर्ट सोबत केल्यानंतर तो बिल होईल। आणि तोच बिल जेव्हा संसदेत जाईल त्याच बिलला आपण काय म्हणतो, मग आता आपण म्हणतो आता आपण म्हणतो की 122वा जीएसटी काय आहे, जीएसटीचं जे बिल होतं ते 122व्या क्रमांकाचा होता। पण ऍक्ट जे आहे तो कोणत्या क्रमांकाचा आहे, 101 अमेंडमेंट ऍक्ट आपण पाठ केलेला आहोत। म्हणजे आपल्याला माहिती आहे की जीएसटीचं जे अमेंडमेंट ऍक्ट आहे ते 101 क्रमांकाचा आहे। तर मग हे जे बिल्स असतील त्यांचे क्रमांक जे आहेत ते वेगळे असतील आणि सगळेच बिल्स पास होणार नाहीत। तर जे पास होत आलेले आहेत त्यापैकी त्यांचा नंबर हे असेल 101। आणि जितकी बिल्स आतापर्यंत जे पार्लिमेंट मध्ये आलेले आहेत, संसदेमध्ये आलेले आहेत, त्यांचं क्रमांकाप्रमाणे ते बिलचं क्रमांक असेल 122। तर यामध्ये आपण खूप वेळेस आपल्याला कन्फ्युजन होत असतं की जे जीएसटी आहे, तर जीएसटी हे कधी कधी आपण 122वा म्हणतो जे आहे दुरुस्ती, आणि कधी कधी म्हणतो जीएसटी हे 101 अमेंडमेंट दुरुस्ती। तर हे आहे बिल साठी आणि हे आहे ऍक्ट साठी। तर ऍक्टच्या रूपात विचारला असेल तर 101च येईल आणि बिलच्या रूपात जर विचारला असेल तर 122वी दुरुस्ती असेल आणि ऍक्ट विचारले असेल तर 101वी दुरुस्ती असेल। तर या दोन्ही मध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही। तर आता हे ऍक्ट असू दे, बिल असू दे, हे काय असतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर ऍक्ट म्हणजेच कायदा, ऍक्टला आपण काय म्हणतो, कायदा म्हणतो। आणि त्याच पद्धतीनं काय असेल, बिल, बिल म्हणल्यानंतर विधेयक म्हणून म्हणतो आपण त्याला, बिलला काय म्हणतो, विधेयक। तर आता हे बिल आणि विधेयक हे किती प्रकारचे असतात आणि कशा कशा पद्धतीचे असतात आणि फायनली कायदा कसा पास होतो किंवा कायदा कसा बनतो हे आपल्याला पाहायचं आहे। तर जर आपण जनरली पाहिलोत, तर जनरली जेव्हा आपण स्टडी करतो तर त्यावेळेस 2 प्रकारचे बिल आपण बघतो। आता असं पाहायला गेले तर 4 आहेत।
पण जेव्हा आपण मेनली जेव्हा दोन कॅटेगराईज करतो, तर एक असतं ऑर्डिनरी बिल आणि दुसरं असतं मनी बिल. तर पैशाशी रिलेटेड आता जे काही सरकार आहे, सरकारच्या आर्थिक व्यवहाराशी, आर्थिक आणि पैशाशी रिलेटेड जे कोणते बिल असेल ते मनी असेल, म्हणजेच त्याला आपण मराठीत काय म्हणतो, धन विधेयक. आणि जेव्हा ऑर्डिनरी बिल म्हणजे आता आर्थिक व्यवहाराशी सोडून जे कोणतेही ऑर्डिनरी दुरुस्त्या वगैरे करायचे, कायदा वगैरे करायचे बिल्स असतील, तर ते असतील ऑर्डिनरी. तर यामध्ये पैशाशी रिलेटेड राहणार नाही, तर त्यालाच मराठीतून आपण म्हणतो साधारण विधेयक. तर हे दोन प्रकारचे बिल्स असतात, एक असतं मनी बिल आणि दुसरं असतं ऑर्डिनरी बिल. हे नेचरवरून, आता हे कॉन्स्टिट्यूशनच्या नेचरवरून आपण ठरवलेले हे दोन बिल आहेत. तर फ्रेंड्स, त्यासोबत जर आपण पाहिलं तर आणखी याच्यामध्ये या ठिकाणी बघा की टाइप्स ऑफ बिल्स मध्ये तुम्हाला दिसत असेल की कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे जे अमेंडमेंटचे असतात कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आता आपल्या संविधानामध्ये काही दुरुस्त्या आणायचे असतील कोणत्या कायद्यामध्ये, तर त्याचे बिल्स असतील. जर आपण मेनली तर आपण दोन पाहिलोत, एक मनी बिल आणि एक ऑर्डिनरी बिल. पण यामध्ये या ठिकाणी बघा, एक आहे कॉन्स्टिट्यूशन मधले अमेंडमेंट जर आले असतील, दुरुस्त्या असतील, तर त्याचे विधेयक असतील, तर ते एक. दुसरं आहे मनी बिल आणि फायनान्शियल बिल. आता हे दोन बिल एकसारख्या नेचरचे दिसत आहेत आणि हे दोन एकसारख्या नेचरचे दिसत आहेत, म्हणून आपण कॅटेगराईज दोन मध्ये केलो. तर आपल्याला मोस्टली इतकं जरी आठवण राहिलं की एक साधारण विधेयक असतात आणि एक असतं धन विधेयक, तर मनी बिल आणि ऑर्डिनरी बिल. तर या ठिकाणी तुम्हाला जर लक्षातच ठेवायचं असेल तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, मनी बिल, फायनान्शियल बिल आणि ऑर्डिनरी बिल असं देखील आठवण ठेवू शकता. तर फ्रेंड्स, या ठिकाणी टाइप्स ऑफ बिल हे कशावरनं आहे, त्यांच्या नेचरवरनं. आणि जर आता आपण पाहिलोत की टाइप्स ऑफ बिल आणखी एक प्रकारचे असतात, तर पब्लिक बिल्स म्हणल्यानंतर गव्हर्नमेंट बिल का प्रायव्हेट बिल. तर हे बिल जे संसदेमध्ये मांडलं जातं, कोणाकडून मांडलं जात आहे याच्या बेसिसवर, कोणाकडून मांडलं जात आहे. जर आता बिल बनलेले असेल आणि गव्हर्नमेंट बिल जर असेल, तर ते बिल पार्लिमेंटमध्ये कोण मांडेल, मिनिस्टर मांडेल, म्हणजेच ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कडनं असेल. आणि प्रायव्हेट मेंबर कडनं जर बिल मांडण्यात येत असेल, म्हणजे इंडिव्हिज्युअल MP, मेंबर ऑफ पार्लिमेंट कडनं, तर या ठिकाणी कन्फ्युज व्हायचं नाही. हे बिल कशाचे आहेत की कोणत्या प्रकाराचे बिल आहेत, ते धनविधेयक आहेत का साधारण विधेयक आहेत, अशा पद्धतीचे. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत, तर या ठिकाणी जे बिल्स आहेत ते बिल्स कोणाद्वारे मांडलं जात आहे याच्या बेसिसवर. जर मिनिस्टर मांडत असेल तर ते गव्हर्नमेंट बिल असेल, आणि तोच बिल जर प्रायव्हेट MP मांडत असेल तर तो प्रायव्हेट बिल असेल. तर मांडण्याच्या स्वरूपावरून, मांडण्याच्या पद्धतीवरून एक गव्हर्नमेंट बिल, एक प्रायव्हेट बिल. प्रायव्हेट बिल मध्ये MP मांडेल आणि गव्हर्नमेंट बिल मध्ये गव्हर्नमेंट जे मिनिस्टर आहेत, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे आहेत, ते मांडेल. मग यावरून आपण बिल्स काय आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. तर फ्रेंड्स, बिल्स काय होतात, बिल्स हे ऍक्ट बनतात. बिल्स हे संसदेमध्ये मांडलं जातं आणि संसदेमध्ये प्रेझेंट केल्यानंतर तो काय होतो, फायनली ऍक्ट बनतो. तर तो कशा पद्धतीचा असतो आणि त्याचं काय मेकॅनिझम आहे, आता त्याचं काय आहे ते एक प्रोसेस काय आहे ते पाहून घेऊयात. तर लक्ष द्या, या ठिकाणी आपण पाहत आहोत GST हे लॉ. तर लॉ म्हणल्यानंतर कायदा, बरोबर. तर लॉ आता बनवण्याचा अधिकार हे कोणाला आहे, सगळ्यात अगोदर ही प्रश्न येतो. तर लॉ बनवण्याचे जे अधिकार आहे ते आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचं जे सगळ्यात महत्वाचे जे रूल्स रेग्युलेशन्स देण्यात आलेलं म्हणलं तर आपण त्याला काय म्हणून अभ्यास करतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. तर संविधानामध्ये देण्यात आलेलं आहे की कायदा कोणी बनवावं. तर कायदा कोणी बनवावं हे संविधानामध्ये जे शेड्यूल्ड आहे, शेड्यूल 7 आहे, म्हणजेच त्याला मराठीतून आपण काय म्हणतो, परिशिष्ट 7. त्या परिशिष्ट 7 मध्ये 3 लिस्ट आहेत. किती लिस्ट आहेत फ्रेंड्स, 3 लिस्ट आहेत. आपण त्याला केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची म्हणून अभ्यास करतो. तर कायदा बनवण्याचा अधिकार संविधानामध्ये देण्यात आलेला आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये.
आणि त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टोटल किती आहेत? 12 हे शेड्यूल्ड आहेत, आपल्याला माहिती असतील. तर या 12 शेड्यूल पैकी जे 7व्या नंबरचा शेड्यूल्ड आहे त्यामध्ये 3 सूची देण्यात आलेली आहेत. तर त्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. त्यालाच काय काय म्हणतो फ्रेंड्स आपण इंग्लिश मधनं त्याचे नाव आहेत. याला युनियन लिस्ट म्हणतो, युनियन लिस्ट, याला स्टेट लिस्ट आणि याला कॉन्करंट. तर युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट हे असे शेड्यूल्ड जे आहे आपलं शेड्यूल 7 मध्ये देण्यात आलेले आहेत 3 सूची. तर आता कायदा कसा बनतो इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणजे जीएसटी हे कायदा कशा पद्धतीचा बनला असेल. तर जीएसटी हे काय आहे? टॅक्सशी रिलेटेड आहे, फिस्कॉल पॉलिसीशी रिलेटेड आहे, म्हणजेच गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूशी जुडलेला आहे. म्हणल्यानंतर आताच आपण पाहिलो की गव्हर्नमेंटचं जे असेल तर गव्हर्नमेंटच्या आर्थिक व्यवहाराशी जुडलेलं जर कुठलं बिल असेल तर ते कोणतं बिल असेल? धन विधेयक असेल, म्हणजेच मनी बिल असेल. तर तो बिल काय होतो? जे पार्लिमेंट मध्ये आहे त्यामध्ये प्रेझेंट केलं जातं. तर आपल्याला पाहायचं आहे की कायदा कसा बनतो. तर हे ते सर्व गोष्टी आपल्याला समजण्यासाठी अगोदर बघायचं आहे की कायदा करण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे. तर कायदा करण्याचा अधिकार संविधानात दिलेला आहे शेड्यूल 7 मध्ये. तर शेड्यूल 7 मध्ये हे कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि शेड्यूल 7 मध्ये 3 लिस्ट आहेत. तर ते 3 लिस्ट कोणते कोणते आहेत? तर केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. तर त्यामध्ये इंग्लिश मधून युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. तर जे केंद्र सूची आहेत त्यामध्ये स्टेट लिस्ट मध्ये आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये काही विषय देण्यात आलेले आहेत, काही सब्जेक्ट देण्यात आलेले आहेत, काही टॉपिक्स देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार हे कोणाला आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर कायदा करण्याचं मेनली तर अधिकार हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये देण्यात आलेला आहे शेड्यूल 7 मध्ये. आर्टिकल किंवा कलमाप्रमाणे 246वा कलम आहे त्याचं. तर 246व्या कलमाप्रमाणे देण्यात आलेला आहे की केंद्र सूचीमध्ये जे युनियन लिस्ट आहे, युनियन लिस्ट मध्ये जे विषय आहेत 100 विषय आहेत, स्टेट लिस्ट मध्ये 61 विषय आहेत आणि हे विषय कधी कमी होतात कधी जास्त होतात, त्यामध्ये जसं ऍड केलं त्या पद्धतीनं. म्हणजेच आता एज्युकेशन जे होतं युनियन लिस्टचा अगोदर जर विषय होता तर त्याला कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे त्याचे नंबर्स कमी जास्त होतात. पण सध्याला 100 हे विषय युनियन लिस्ट मध्ये आहेत, 61 हे विषय स्टेट लिस्ट मध्ये आहेत आणि कॉन्करंट मध्ये आहेत हे 52 विषय. तर ह्या 100 विषयावरती जे युनियन लिस्ट मध्ये आहेत त्यांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार आहे पार्लिमेंटला, युनियन लिस्टच्या. तर पार्लिमेंट करेल यावरती कायदा. जे 61 विषय आहेत त्यांच्यावरती कायदा करेल स्टेटचं लेजिस्लेचर. तर स्टेट लेजिस्लेचर म्हणजे स्टेट करेल. आणि हे 52 जे सब्जेक्ट आहेत, विषय आहेत त्यांच्यावरती कोण करेल? बोथ म्हणल्यानंतर दोन्ही करतील. दोन्ही म्हणल्यानंतर पार्लिमेंट पण करेल आणि स्टेट पण करेल. कारण हे सब्जेक्ट जे आहेत समवर्ती म्हणल्यानंतर, कॉन्करंट म्हणल्यानंतर या ठिकाणी हे याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे? पार्लिमेंटलाही आहे आणि स्टेटलाही आहे. तर 61 जे सब्जेक्ट आहेत स्टेट लिस्ट मधल्यावरती स्टेट करेल, स्टेट लेजिस्लेचर करेल आणि केंद्र सूचीतील 100 जे युनियन लिस्ट मध्ये सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती कायदा पार्लिमेंट करेल. तर फ्रेंड्स आपल्याला हे तर समजलं की कायदा हे करण्याचा अधिकार संविधानात देण्यात आलेला आहे शेड्यूल 7 मध्ये. आर्टिकल 246 प्रमाणे, या कलमाप्रमाणे. तर कलम 246 प्रमाणे कायदा करण्याचा अधिकार युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. युनियन मधल्या 100 वरती पार्लिमेंट करेल, स्टेट मधल्या 61 वरती स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट वरती बोथ म्हणल्यानंतर पार्लिमेंट आणि स्टेट हे दोन्ही करतील.